कधी अशा शहराबद्दल ऐकलंय जे नकाशावर तर होतं, पण त्यावर कोणत्याच देशाचा ताबा नव्हता? एक असं शहर जे खरं तर अस्तित्वातच नसायला हवं होतं, पण तरीही ते हाँगकाँगच्या अगदी मध्यभागी दिमाखात उभं होतं. आज आपण अशाच एका शहराची गोष्ट उलगडणार आहोत, कुलवॉंग वॉल्ड सिटी, जगातली सगळ्यात घनदाट, अराजककी आणि तितकीच रहस्यमय वस्ती. आता ह्या शहराची सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय होती माहितीये? तिथली लोकसंख्या. विचार करा, तब्बल 33,000 लोक. एका लहान शहराइतकं लोक इथे राहत होते. आणि हे 33,000 लोक राहत होते तरी किती जागेत? फक्त आणि फक्त 6.5 एकर, म्हणजे मुंबईच्या धारावीपेक्षाही 7 पटीने जास्त घरती. कल्पनाही करवत नाही की इतक्या लहान जागेत इतके लोक कसे राहत असतील. पण हाच तर खरा प्रश्न आहे. पण त्याहूनही मोठा प्रश्न हा आहे की ज्या ब्रिटनने जवळजवळ अर्ध्या जगावर राज्य केलं आणि दुसरीकडे चीनसारखं प्रचंड मोठं साम्राज्य, या दोन्ही महासत्तांच्या नाकाखाली हे शहर नियंत्रणाबाहेर राहिलं तरी कसं? चला, यामागचं रहस्य शोधूया. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की कुलून वॉल्ड सिटी किंवा KWC हे एक अनियंत्रित शहर का बनलं. हे ठिकाण म्हणजे अक्षरशः जगमगत्या हाँगकाँगच्या मधोमध असलेलं एक बेट होतं, जिथे कोणताही कायदा पोसत नव्हता. म्हणजे विचार करा, इथे ना सरकार होतं, ना पोलीस, ना कसले अधिकृत कायदे. हे शहर पूर्णपणे स्वतःच्याच नियमांवर चालायचं. पण अशी परिस्थिती निर्माणच कशी झाली? यामागे एक मोठा राजकीय घोळ होता. आणि याच घोळामुळे हे शहर बनलं एक गव्हर्नन्स ब्लॅक होल. म्हणजे एक अशी जागा जिथे कोणत्याही सरकारचं शासन पोहोचूच शकत नव्हतं. तर बघा, याची सुरुवात झाली 1898 मध्ये. ब्रिटनने चीनकडून हाँगकाँग 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर घेतलं. पण एका विचित्र करारामुळे कुलवॉन वॉल्ड सिटीचा एक छोटासा तुकडा त्यातून वगळण्यात आला. मग पुढे 1947 मध्ये चीनमध्ये गृहयुद्ध सुरू झालं आणि हजारो निर्वासितांनी याच कायदा नसलेल्या शहरात आश्रय घेतला. आणि यामुळे झालं काय की अधिकाऱ्याचा एक विचित्र तिढा निर्माण झाला. कायदेशीरदृष्ट्या KWC चीनच्या मालकीचं होतं, पण हाँगकाँगच्या आत असल्यामुळे चीनला तिथे पोचता येत नव्हतं. आणि दुसरीकडे ब्रिटन तिथे सहज पोचू शकत होता, पण त्यांच्याकडे कायदेशीर अधिकारच नव्हते. परिणाम, कोणीच काही करू शकत नव्हतं. या प्रशासकीय अनागोंदीचा परिणाम थेट शहराच्या रचनेवर दिसला. इथे इमारती अक्षरशः गवतासारख्या उगवल्या. एकाही आर्किटेक्ट किंवा नकाशाशिवाय तब्बल 350 इमारती एकमेकांना खेटून एखाद्या मधमाशांच्या पोळ्यासारख्या उभ्या राहिल्या. लोक तर एका इमारतीच्या छतावरून दुसऱ्या इमारतीत सहज जायचे, जमिनीवर पाय न ठेवता. आता बघा, जिथे सरकार आणि कायदा नसतो तिथे ती रिकामी जागा कोणीतरी भरून काढतंच. कोलोनच्या बाबतीत ही जागा घेतली होती भूतांनी आणि गुंडटोळ्यांनी. हो, बरोबर ऐकत. इथे राज्य होतं ट्रायड्स नावाच्या खतरनाक गुन्हेगारी टोळ्यांचं. त्यांनी इथे स्वतःचं एक समांतर सरकारच उभं केलं होतं. पण त्यांचं राज्य फक्त बंदुकीच्या जोरावर नव्हतं, तर लोकांच्या मनातल्या भीतीवर आणि अंधश्रद्धेवर आधारलेलं होतं. ट्रायड्समध्ये सामील होण्याची प्रक्रियाही तितकीच भयानक होती. नवीन सदस्याच्या मानेवर तलवार ठेवून विचारलं जायचं, तलवार जास्त कठीण की तुझी मान? आणि त्याला उत्तर द्यावं लागायचं, माझी मान. यानंतर त्याचं रक्त, पाणी आणि प्राण्याच्या रक्तासोबत मिसळून प्यायला दिलं जायचं. आणि तब्बल 36 शपथा घ्यायला लागायच्या. त्यापैकी एक शपथ असायची की जर टोळीशी गद्दारी केली तर दुष्ट आत्मे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला छळून मारतील. म्हणजे बघा, ट्रायड्सची खरी ताकद ही लोकांच्या मनात खोलवर रुजलेल्या भूतांच्या आणि शापांच्या भीतीमध्ये होती. अगदी सुशिक्षित लोकसुद्धा पोलिसांकडे न जाता तांत्रिकांकडे जायचे. ही एक प्रकारची सामूहिक मानसिक गुलामगिरी होते, जिथे देवाच्या किंवा आत्म्यांच्या शिक्षेची भीती हिंसेच्या भीतीपेक्षा खूप मोठी होते. आणि हे इतकं प्रभावी होतं की हाँगकाँग पोलिसांच्या एका अहवालात एक धक्कादायक वाक्य लिहिलंय, इथले रहिवासी बळी नव्हते तर ते समाधानी ग्राहक होते. हे ऐकायला खूप विचित्र वाटतं नाही का? पण हे स्टॉकहोम सिंड्रोम आणि कल्ट सायकोलॉजीचं एक उत्तम उदाहरण आहे. जेव्हा त्रासातून सुटका अशक्य वाटते तेव्हा आपलं मन त्या त्रासालाच योग्य ठरवू लागतं. पण थांबा, कहाणी इथेच संपत नाहीये. सगळ्यात मोठा ट्विस्ट तर अजून बाकी आहे. या शहरातली अराजकता काही शक्तिशाली देशांसाठी खरं तर फायद्याची होती. तिचा गुप्तपणे वापर केला जात होता. ही गोष्ट समोर येते एका नावामुळे, ऑपरेशन येलोबर्ड.
1989 मध्ये चीनच्या तियानामेन स्क्वेअरमध्ये हत्याकांड झालं. त्यानंतर अमेरिकेच्या CIA आणि ब्रिटनच्या MI6ने ट्रायडसोबत एक गुप्त करार केला. चीनमधल्या लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना देशाबाहेर पळून जायला मदत करण्यासाठी ट्रायड्सने आपले स्मगलिंगचे मार्ग आणि बनावट ओळखपत्र दिली आणि बदल्यात CIA आणि MI6ने त्यांना भरपूर पैसा आणि कायदेशीर संरक्षण पुरवलं. आणि हाच या गोष्टीतला सगळ्यात मोठा ढोंगीपणा आहे. एका बाजूला लोकशाही वाचवण्याचं नाटक आणि दुसऱ्या बाजूला त्याचसाठी एका पूर्ण शहराला अराजकतेच्या खाईत ढकलणं. खुलॉंगच्या रहिवाशांच्या नरक यातनांकडे या सगळ्यांनी पूर्णपणे डोळेझाक केली होती. मग प्रश्न पडतो की जे शहर इतकी दशकं अनियंत्रित होतं त्याला अचानक जमीनदोस्त का करण्यात आलं? यामागे बरीच कारणं होती. एकतर शीतयुद्ध संपल्यामुळे आता ट्रायड्सची गरज उरली नव्हती. दुसरं म्हणजे ब्रिटनचा 99 वर्षांचा करार संपत आला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे शहर आता ब्रिटन आणि चीन या दोघांसाठीही एक राजकीय डोकेदुखी बनलं होतं. त्यामुळे दोघांनी मिळून ते पाडण्याचा निर्णय घेतला. अखेर 1993 मध्ये शहर पाडण्यापूर्वी रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी तब्बल 2.76 अब्ज हाँगकाँग डॉलरचं पॅकेज देण्यात आलं आणि लोकांना जबरदस्तीने बाहेर काढण्यात आलं आणि काही दिवसांतच ते अख्खं शहर धुळीस मिळालं. पण सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कुलवॉन वॉल्ड सिटीचं अस्तित्वच इतिहासाच्या पानांवरून पुसून टाकण्यात आलं. ना ब्रिटिश ना चीनी कुठल्याही अधिकृत नोंदींमध्ये किंवा संग्रहालयांमध्ये या शहराचा साधा उल्लेखही सापडत नाही. जणू काही हे शहर कधी होतच नाही. कोलूनची ही कहाणी आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते. जेव्हा इतिहास पुसला जातो तेव्हा त्यासोबत कोणती सत्य दडपली जातात? भूराजकारणात नेहमीच जिंकणाराच इतिहास लिहितो. आणि कोलूनचं सत्य त्याच शहराच्या मातीत गाडलं गेलं जेणेकरून जगातील महासत्तांचा खरा चेहरा कायम लपून राहावा.